आज आपण एका अशा पुस्तकावर नजर टाकणार आहोत जे खूपच वादग्रस्त मानलं जातं. गॅरी ब्रॉडस्की यांनी लिहिलेलं हाऊ टू डॉमिनेट. चला तर मग या पुस्तकात नेमकं काय म्हटलं आहे, त्याचा मूळ युक्तिवाद काय आहे आणि ते कोणत्या विचारसरणीवर आधारित आहे हे सविस्तरपणे समजून घेऊया. पुस्तकाची सुरुवातच या धक्कादायक वाक्याने होते, ती एक मोठी चूक होती. हे एकच वाक्य या पुस्तकाचा सूर कसा असणार आहे हे स्पष्ट करतं. चला ह्यात आणखी खोलात जाऊया. सगळ्यात आधी पुस्तकातील पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल बोलूया. लेखकाचा दावा आहे की पुरुष आणि स्त्रिया यांच्यातलं नातं म्हणजे एक प्रकारचं युद्धच आहे. हो, म्हणजे लेखकाच्या मते हे काही गमतीत बोललं जात नाहीये. ही एक खरीखुरी लढाई आहे, एक असं युद्ध जे पुरुष हळूहळू हरत चालले आहेत. आता लेखक याचा पुरावा कसा देतो? तो म्हणतो की पुरुषांनीच ही संपूर्ण संस्कृती, ही सभ्यता निर्माण केली आहे. किल्ले, मोठी शहरं इतकंच नाही तर अगदी शॉपिंग मॉल्स, ब्युटी सलून आणि घरातले व्हॅक्यूम क्लीनर, डिशवॉशर सुद्धा हे सगळं स्त्रियांच्या आरामासाठीच बनवलं गेले. आणि यावर लेखक पुढे काय म्हणतो बघा, तो स्त्रियांची तुलना थेट मांजरींशी करतो. तो म्हणतो की त्या कधीच समाधानी नसतात, तुम्ही त्यांना कितीही दिलं तरी त्यांना आणखी हवं असतं. ठीक आहे, मग वर्चस्वाची म्हणजे डॉमिनेशनची गरज का आहे याचं समर्थन करण्यासाठी लेखक एक वेगळाच तथाकथित उत्क्रांतीवादी तर्क देतो. लेखकाच्या विचारसरणीचा मूळ पाया हा आहे की हजारो वर्ष उलटली तरी माणूस बदललेला नाही. म्हणजे आपल्या आदिम गुहेत राहणाऱ्या पूर्वजांच्या ज्या प्रेरणा होत्या त्याच आजही आहेत. हे समजावून सांगण्यासाठी तो ओग आणि ओगेला या काल्पनिक आदिमानव जोडप्याचं उदाहरण देतो. त्याचं म्हणणं असं की जसा ओग होता तसाच आजचा पुरुष आहे आणि जशी ओगेला होती तशीच आजची स्त्री आहे. दोघांच्याही मूळ प्रेरणा, इन्स्टिंक्ट्स अजिबात बदललेल्या नाहीत. आणि याच आदिम प्रेरणांच्या आधारावर लेखक एक अत्यंत धक्कादायक विधान करतो. तो म्हणतो की स्त्रीच्या अंतर्मनाला असं वाटतं की जर एखादा पुरुष तिच्या मागण्या पूर्ण करत नसेल किंवा तिला थांबवत नसेल तर तो कमजोर आहे. आणि या सगळ्याचा निष्कर्ष लेखक काय काढतो की स्त्रिया, ज्यांना आपण बॅड बॉयज म्हणतो, त्यांच्याकडे आकर्षित होतात कारण त्यांना आतून कुठेतरी असं वाटतं की त्यांच्यावर कोणीतरी वर्चस्व गाजवावं. हे बघा, हे अवतरण तर लेखकाचा दृष्टिकोन किती टोकाचा आहे हे दाखवून देतं. तो म्हणतो स्त्रिया जीवन निर्माण करू शकत नाहीत, आपण पुरुष जीवन निर्माण करतो. स्त्रिया फक्त आपल्या इन्क्युबेटर्स आहेत. बरं, ही झाली विचारसरणी. पण याचं प्रत्यक्षात काय, म्हणजे या तत्वज्ञानाचा वापर कसा करायचा? चला आता आकर्षणाच्या खेळाबद्दल लेखक काय म्हणतो ते पाहूया. लेखक आकर्षित करणे किंवा सिड्यूस या शब्दाची व्याख्या देण्यासाठी थेट डिक्शनरीचा आधार घेतो. आणि गंमत म्हणजे तो सकारात्मक नाही तर नकारात्मक अर्थ निवडतो, जसं की बहकवणे, भ्रष्ट करणे किंवा मार्गापासून दूर नेणे. तो स्वतःच कबूल करतो की हो, आकर्षण ही एक घाणेरडी गोष्ट आहे. त्याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्हाला जे हवंय ते मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्याही थराला जाऊ शकता. नैतिक अनैतिकतेचा प्रश्नच नाही. या खेळाला तो बॉक्सिंगच्या मॅचची उपमा देतो. म्हणजे कसं की हा एक 1-on-1 सामना आहे. तुमचा प्रत्येक प्रतिस्पर्धी वेगळा असतो. दोन्ही बाजूंना त्यांच्या मित्रांकडून, कुटुंबाकडून सल्ले मिळतात आणि प्रत्येक चालीला प्रतिचाल दिली जाते. आता आपण या पुस्तकाच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. वर्चस्व प्रस्थापित करण्याचा तो एक मूळ नियम सांगतो. लेखक म्हणतो की हा एक असा नियम आहे ज्यात कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. हीच वर्चस्वाची प्रक्रिया सुरू करण्याची गुरुकिल्ली आहे. आणि तो नियम काय आहे? अगदी सरळ, थेट आणि धक्कादायक. तो म्हणतो तिला कोणताही निर्णय घेऊ देऊ नका. हो, आपण बरोबर ऐकलंय. हा नियम इतका महत्वाचा आहे की लेखक तो पुन्हा पुन्हा सांगतो. म्हणून आपणही तो पुन्हा एकदा पाहूया. तिला कोणताही निर्णय घेऊ देऊ नका. आणि तिसऱ्यांदा, कारण लेखकाच्या मते हेच त्याच्या संपूर्ण विचारसरणीचं मूळ आहे. हाच तो पाया आहे ज्यावर डॉमिनेशन उभा. याचं समर्थन करताना लेखक म्हणतो की स्त्रियांना मुळात निर्णय घ्यायचेच नसतात. त्यांना कोणीतरी सांगावं की काय करायचं आहे. कोणीतरी त्यांचे सगळे निर्णय घ्यावेत असं त्यांना वाटतं. थोडक्यात सांगायचं तर हा नियम म्हणजे काही सल्ला किंवा सूचना नाही. लेखकाच्या मते हा एक कायदा आहे, पहिल्या क्षणापासून वर्चस्व प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग. तर या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय पाहिलं? हे पुस्तक नात्यांकडे एका युद्धाच्या नजरेतून बघतं. ते म्हणतं की आपण आजही आपल्या आदिम पूर्वजांसारखेच आहोत आणि वर्चस्व मिळवण्यासाठी फक्त एकच नियम पाळायला सांगतं, समोरच्या व्यक्तीला कुठलाही निर्णय घेऊ न देणं.
मग ह्या सगळ्यावर विचार केल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो की अशा एकतर्फी नियंत्रणावर उभी असलेली विचारसरणी नात्यांमधल्या सत्तेबद्दल, पॉवर डायनॅमिक्सबद्दल आपल्याला काय सांगून जाते.